जय भोलेनाथ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान राहा. अतिशय सावध राहा आणि डोळ्यात तेल घालून तयार राहा, कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावर आता साक्षात ती एक अतर्क्य आणि अदृश्य शक्ती उभी राहणार आहे. ही शक्ती तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा भीती दाखवण्यासाठी मुळीच नाही, तर तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक जन्मांपासून रखडलेला नशिबाचा तो भयानक आणि अकल्पित असा युटर्न आणण्यासाठी स्वतःहून तुमच्या दारात चालून येणार आहे, ज्याची तुम्ही युगायुगांपासून प्रतीक्षा करत होतात. माझ्या प्रिय वृश्चिक राशीच्या बांधवांनो, जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्या राहत्या घरात अचानक काही विचित्र घटना घडू लागल्या असतील, जर तुम्हाला काही अनामिक आवाज किंवा सुगंधाचा भात होत असेल, तर समजून जा की आधुनिक विज्ञानालाही कधीही न समजणारा आणि कधीही न उलगडणारा असा पुढच्या 48 तासांचा एक महाथरार तुमच्या आयुष्यात पुन्हा सुरू होणार आहे. साक्षात महाकाळाने तुमच्या नशिबाची धुळेने माखलेली पानं स्वतःच्या हाताने उलटायला आता सुरुवात केली असून, तुम्ही जर अजूनही गाढ झोपेत असाल किंवा या संकेतांकडे दुर्लक्ष करत असाल, तर यापेक्षा मोठं दुर्दैव तुमच्यासाठी कुठलंच नाही. वृश्चिक राशीच्या बांधवांनो, हा साक्षात देवादिदेव महादेवांचा तुम्हाला दिलेला शेवटचा इशारा देखील तुम्ही समजू शकता. मी पुन्हा पुन्हा पोट तिटकीने सांगते आहे की जर या दैवी इशाऱ्यांकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर पुढची 5 वर्ष काय, पण संपूर्ण आयुष्यभर तुम्ही फक्त नशिबाशी आणि संकटाशी झुंजत बसणार आहात. तुमच्या आजूबाजूला आता काही गूढ आणि रहस्यमय संकेत तुम्हाला दिसू लागले आहेत. मग ते तुमच्या घरातील एखाद्या पाळीव प्राण्याने मध्यरात्री होणारे विचित्र वागणे असो, किंवा अगदी शांत वातावरणात अचानक अंगावर काटा आणणारी ती थंडगार लहरीची हालचाल असो. ही कोणतीही मृत्यूची भीती नसून तुमच्या अनेक वर्षांच्या दारिद्र्याचा आणि तुमच्या कपटी शत्रूंचा कायमचा अंत होण्यापूर्वीची एक भयानक शांतता आहे. येणाऱ्या या अवघ्या 48 तासांच्या काळात तुमच्या वास्तूमध्ये असे काही अघटित आणि विलक्षण घडणार आहे की ज्याचा दैवी प्रभावाने तुमचे आत्तापर्यंत कोळशासारखे काळवंडलेले नशीब साक्षात सोन्यासारखे झळाळू शकेल. सोन्यासारखी त्याला झळाळी येईल. पण त्यासाठी तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील पूर्णपणे जागृत राहण्याची अत्यंत गरज आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या क्रूर शत्रूंना मनातूनच असे वाटत असेल की त्यांची कारस्थाने करून तुम्हाला कायमचे संपवले आहे आणि मातीत मिसळले आहे. पण त्या बिचाऱ्या मूर्खांना काय माहिती की साक्षात महादेव आता त्यांच्या संपूर्ण कुळाच्या विनाशाची उलटी गिनती आणि तांडव देखील सुरू करत आहे. आजच्या या भयानक कालरात्री तुमच्या आयुष्यात एक असा अत्यंत गुप्त निरोप किंवा एखादे महत्त्वाचे कागदपत्र अनपेक्षितपणे तुम्हाला आता मिळणार आहे, जे मिळताच तुमच्या शत्रूंच्या पायाखालची जमीन सरकेल आणि त्यांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या हाती आता साक्षात कुबेराचा अक्षय खजिन्याची गुरुकिल्ली ही लागणार आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहण्याची तुम्ही हिंमत करा, कारण अर्धवट माहिती घेऊन जर तुम्ही या 48 तासांच्या दैवी चक्रव्यूहात प्रवेश केलात, तर नशिबाचा हा होणारा चमत्कार तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे तुमच्यासाठी शापही ठरू शकतो. म्हणून नक्की काय आहे ते महादेवाचे दडलेले गुपित, ते ह्या भविष्यवाणी शेवटपर्यंत जाणून घ्या. तर वृश्चिक राशीच्या भाग्यवान जातकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या राहत्या घरात आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण आणि अद्भुत बदल जाणवायला सुरुवात होणार आहे. आता शास्त्र असं सांगतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब 180 अंशात पालटणार असेल, तेव्हा नैसर्गिक आणि पंचमहाभूते तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक विशिष्ट प्रकारची कंपने आणि ऊर्जा ही निर्माण करत असतात. तुम्हाला अचानक असं वाटू लागेल की घरात कुणीतरी नसताना सुद्धा तुमच्या खांद्यावर कुणीतरी अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने हात ठेवला आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका, कारण हा कोणताही नकारात्मक किंवा वाईट संकेत नसून प्रत्यक्ष कैलासपती महादेवांची तुमच्यावर झालेली अफाट कृपा आणि तुमच्या राशीचा पराक्रमी स्वामी मंगळ देवाचा तुमच्यावर होणारा प्रखर तेजाचा आशीर्वाद हा तुमच्यासाठी असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, आजवरच्या प्रत्येक संकटाला, अपमानाला आणि कठीण प्रसंगांना तुम्ही फक्त एकट्याने तोंड दिलं आहे. जिथे तुमच्या रक्ताच्या माणसांनी आणि जवळच्या मित्रांनी ऐनवेळी तुमची साथ सोडली होती, तिथे आता एक शक्ती तुमच्या पाठीशी तुमची ढाल बनून तुमच्या मागे आता उभी राहणार आहे. तुमच्या मानवी बुद्धीला आणि तर्काला कधीही न पटणाऱ्या गोष्टी आता प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोरच घडायला सुरुवात होईल. कदाचित तुम्ही उद्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल, पण ऐनवेळी निसर्ग असा काही खेळ करेल की तुमचा ठरलेला मार्ग हा अचानक बदलेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बदललेला मार्गच तुम्हाला अशा गुप्त जागे
किंवा व्यक्तीकडे नेऊन सोडेल जिथे तुमच्या आयुष्यातील प्रगतीची आणि श्रीमंतीची खरी रहस्य त्या ठिकाणी लपलेली आहेत. या काळामध्ये तुमच्या घरातील वातावरणात अचानक अत्यंत गूढ आणि गंभीर होणार आहे. तुमची पाळीव प्राणी किंवा घरातील लहान मुले अचानक शांत होतील किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे श्वास रोखून एकटक पाहू लागतील. हे साधे संकेत नसून तुमच्या आयुष्यात काहीतरी अवाढव्य आणि अघटित घडणार असल्याची ही तुमच्यासाठी पूर्वसूचना ठरणार आहे. ही शांतता कोणत्याही वादळापूर्वीची नसून तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांच्या दारिद्र्याचा काळ कायमचा नष्ट होऊन यशाचा एक सुवर्ण अध्याय सुरू करण्यापूर्वीची एक पवित्र नांदी असणार आहे. या दैवी ऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता तुमच्या संयमाची, सहनशक्तीची कठीण परीक्षा संपली असून प्रत्यक्ष न्यायाचा आणि कर्मफळाचा काळ आता सुरू होणार आहे. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही अनेक वर्षांपासून एखाद्या तहानलेल्या चातकासारखी वाट पाहत होतात, तीच संधी आता अचानकच एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात किंवा मध्यरात्री आलेल्या एका रहस्यमय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. कारण हा नशिबाचा युटर्न इतका वेगवान आणि अनपेक्षित असेल आणि वादळी देखील असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं देखील कठीण जाईल. ही केवळ एक संधी नसून तुमच्या आयुष्यातील शेवटच्या संघर्षाचा अंत करणारी एक महान आणि दैवी चमत्कार ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, या 48 तासांच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत तुमच्या शत्रूंचा असा काही थरकाप आता उडणार आहे की ज्याची त्यांनी त्यांच्या वाईट स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा, तुमच्या भाबड्या स्वभावाचा आणि तुमच्या शांत राहण्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला, तुमच्या प्रगतीत काट्यासारखे अशा लोकांनी अडथळे आणले किंवा तुमच्या पाठीमागे नीच प्रकारची कारस्थाने या लोकांनी रचली, त्यांच्यासाठी आता नियतीची आणि मृत्यूची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्यांच्याशी आता तोंड उघडून वाद घालण्याची किंवा स्वतःचा हात वर करून ताकद दाखवण्याची गरज अजिबात उरलेली नाही. कारण परिस्थितीच आता, काळचक्राचे चाकं आता असे फिरणार आहेत की तुमचे सर्व शत्रू स्वतःच विणलेल्या कपटाच्या जाळ्यात स्वतःचा पाय अडकून स्वतःच उद्ध्वस्त होणार आहे. जशी जशी आजची रात्र गडद होत जाईल तसा तसा तुमचा विरोधकांचा पोटशूळ आणि जळफळाट अगदी शिगेला पोहोचणार आहे. समाजात अचानक वाढणारा तुमचा मानसन्मान, तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे वैभव पाहून तेच लोक जे कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, त्यांच्या मनात आता अचानकच मृत्यूची भीती निर्माण होईल. आज त्यांना वाटणारी ही भीती केवळ तुमच्या यशाची नसून तुमच्या पाठीशी हिमालयासारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्या अफाट आणि अदृश्य ईश्वरी ताकदीची देखील असणार आहे. त्यांना आता या गोष्टींची जाणीव होईल की त्यांच्या क्षुद्र आणि नीच ताकदीपेक्षा तुमचं नशीब आता 1000 पटीने बलवान झालं आहे आणि त्यांच्या दारुण प्रभावाचा जिवंत पुरावा आता हा जागतिक विजय असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, माझ्या प्रिय बांधवांनो, या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा काही अत्यंत महत्त्वाच्या किंवा रहस्यमय सरकारी आणि खाजगी कागदपत्रांचा प्रवेश होईल जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशाच बदलून टाकणारा ठरणार आहे. हे कागदपत्र एखादं रखडलेलं कायदेशीर कोर्टाचं पत्र असू शकतं किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनीचा एखादा मोठा व्यवहार देखील असू शकतं किंवा तुमच्या नोकरीतील अडकलेल्या पदोन्नतीचा एखादा अधिकृत आदेशही असू शकतो. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल तेव्हा पहिल्या क्षणी तुम्हाला आनंदापेक्षा तुमच्या स्वतःच्या छातीत एक विलक्षण धडधड जाणवेल. जणू काही नियती तुम्हाला स्वतः विचारत आहे की तू तुझ्या आयुष्यात होणाऱ्या या अवाढव्य बदलासाठी आणि येणाऱ्या मोठ्या जबाबदारीसाठी खरोखरच तयार आहेस का? या कागदपत्रांसोबतच एक अनामिक भीती सुद्धा जडलेली असेल. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या या अफाट यशावर वाईट नजर ठेवून आहे किंवा ही मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा शेवटचा प्रयत्न देखील कोणीतरी करत आहे. काही दिवसातच एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रामधील तांत्रिक चूक तुमच्या काळजीचा धोका मात्र या ठिकाणी चुकवू शकते. पण तुम्ही यावेळी अजिबातच डगमगू नका, कारण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे काही भ्रमिष्ठ क्षण असतील. ज्या पत्रावर नशिबावर प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद आहे ते पत्र तुमचे भाग्य सुवर्ण अक्षरात लिहिल्याशिवाय राहणार नाही. ही दगडावरची काळी रेष आहे असं समजा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला अत्यंत सावधगिरीचा एक मोठा धडा देऊन मात्र जाणार आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी कराल तेव्हा पूर्णपणे जागृत आणि सावध राहणं तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण घाईघाईत घेतलेला कोणताही छोटासा चुकीचा निर्णय तुमच्या या सोन्यासारख्या संधीला लोखंडात बदलू शकतो.
या 2 दिवसात तुम्हाला एक असा निरोप सुद्धा मिळेल जो सुरुवातीला कदाचित तुम्हाला भीतीदायक किंवा नकारात्मक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील यशाच्या महामार्गाचे बंद दरवाजे उघडणारा ठरेल. नशिबाच्या या इतक्या मोठ्या खेळाच्या पडद्यामागचा सूत्रधार खुद्द महादेव आहे. त्यामुळे फक्त तुमचे कर्म करा आणि फळाची चिंता त्या ईश्वरावर सोडून द्या. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, या कालचक्राच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा आणि संपत्तीचा असा काही चमत्कारिक योग सुरू होईल ज्याची तुम्ही कल्पना स्वप्नातही कधी केली नसेल. कारण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ असा धनयोग आणि राजयोग या 48 तासात तुमच्या कुंडलीत इतके सक्रिय होणार आहे की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले जुने मार्ग अचानकच जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित, आजाण आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी देखील चालून येणार आहे. कदाचित तुमची विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक, शेअर्स किंवा तुमच्या हक्काच्या मालमत्तेचे अनेक वर्षांपासून कोर्टात रखडलेले निकाल अचानकच तुमच्या बाजूने लागल्याने तुमची रिकामी असलेली तिजोरी आता ओसंडून वाहू लागेल. वृश्चिक राशीच्या लोकांनो, जेव्हा लक्ष्मी आणि समृद्धी तुमच्या घरात ही कायमस्वरूपी स्थिर होते, तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीती सुद्धा निर्माण होऊ शकते की हे सर्व खरं तर आहे ना, की एखादं सुंदर स्वप्न आहे. पण ही भीती केवळ तुम्हाला भविष्यासाठी सावध करण्यासाठी आलेली आहे. ही आलेली आहे अफाट धन केवळ चैनीसाठी किंवा विनाकारण उधळपट्टीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील एका मोठ्या साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी अत्यंत शहाणपणाने तुम्ही वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो काही आकडा दिसेल तो पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढलेला असेल आणि तुमची समाजातील पत एका रात्रीत उंचावेल. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, त्यासोबतच वृश्चिक राशीच्या लोकांनो, एक महत्वाची गोष्ट मात्र गाठीशी बांधून ठेवा की जेव्हा धन येतं तेव्हा ते सोबत नातेवाईकांच्या आणि कथाथकीत मित्रांच्या जवळच्या नजरा सुद्धा घेऊन येतं. तुमच्या श्रीमंतीचा सुगावा लागताच काही स्वार्थी आणि मतलबी लोक मदतीचा बहाणा करून तुमच्या जवळ येण्याचा या वेळेला नक्कीच प्रयत्न करतील. हीच तुमची खरी परीक्षा आहे. या 2 दिवसात तुमच्या आर्थिक फायद्याचाही आणि यशाची चर्चा उघडपणे चार चौघात किंवा सोशल मीडियावर अजिबात करू नका. कारण गुप्तता हीच वृश्चिक राशीच्या या अफाट प्रगतीचं सर्वात मोठं आणि एकमेव गुपित आहे. तुमची ही गुप्तता तुमच्या शत्रूंना केवळ तुमच्या दहशतीचे जळून खाक व्हायला नक्कीच भाग पाडेल. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, या 48 तासाच्या थरारक प्रवासाचा शेवट होताना तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली आणि अंतिम गुप्त उपाय करायचा आहे जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची भस्म करून टाकेल. मध्यरात्रीच्या एकांतात जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल तेव्हा आपल्या कुलदेवतेचे आणि महादेवाचे मनापासून स्मरण करा आणि शांतपणे तुपाचा एक दिवा लावा. तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी भीती, मग ती आर्थिक असो वा शत्रूची, त्या पवित्र ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आणि तुम्ही त्या काळात कुणाशीही एक शब्दही बोलता कामा नये. जर हे यशस्वीपणे तुम्ही केले तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही सैतानी ताकद या विश्वात शिल्लक राहणार नाही. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या लोकांनो, जेव्हा या गूढ काळाचा शेवट होईल आणि उद्याचा तेजस्वी सूर्य उगवेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह आणि आत्मविश्वासासह जन्माला आलेले असाल. तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही, कारण ज्यांनी तुम्हाला कालपर्यंत नाकारले होते किंवा जे तुम्हाला अर्ध्या वाटेत सोडून गेले होते तेच लोक आता तुमच्या चरणाशी येऊन लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या शत्रूंचे चेहरे काळे पडतील आणि त्याची भीतीच आता तुमची खरी शक्ती बनणार आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ योगायोग नसून खुद्द महादेवाने तुमच्यासाठी पाठवलेला एक महान सांगावा आहे जो तुम्हाला गरजून सांगत आहे की आता रडण्याचे दिवस कायमचे संपले असून राज्य करण्याचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना या 48 तासांच्या काळसंधीत महादेवाचा एक अमोघ उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण अडथळे दूर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार कामात अपयश येत असेल, शत्रूंचा नाहक त्रास तुम्हाला होत असेल किंवा नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असेल तर या काळात एका तांब्याच्या कळशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय या पवित्र मंत्राचा 108 वेळा जप करा. ते जल महादेवाच्या पिंडीवर अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. अर्पण केल्यानंतर महादेवाच्या चरणांना स्पर्श करून ते पाणी आपल्या कपाळाला लावायला विसरू नका. हा छोटासा वाटणारा उपाय देखील तुमच्या नशिबातील सर्वात मोठे कालदोष दूर करून तुमच्यासाठी कुबेराचे दरवाजे कायमचे उघडू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांनो, आता वेळ आली आहे ती फक्त शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवण्याची.
हा थरार फक्त एक सुरुवात आहे मित्रांनो, खरा चमत्कार अजून पुढे असणार आहे. जर तुमची ईश्वरावर आणि स्वतःच्या नशिबावर अढळ श्रद्धा असेल तर या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.